राज्यातल्या 14 जागांसाठी उद्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून 249 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। यात सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, उदयनराजे भोसले, अनंत गीते, सुनील तटकरे, गिरीश बापट आदी दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे। घेऊया यावरचा आढावा। जळगाव मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर आणि बहुजन समाज पक्षाचे राहुल बनसोडे देखील रिंगणात आहेत। एकूण 14 उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांना काँग्रेसच्या डॉक्टर उल्हास पाटील यांनी आव्हान दिलं आहे। जालना मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यासमोर काँग्रेसचे विलास अवताडे, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरदचंद्र वानखेडे आणि बहुजन समाज पक्षाचे महेंद्र सोनावणे हे प्रमुख उमेदवार आहेत। या मतदारसंघात 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यामध्ये 11 अपक्षांचा समावेश आहे। औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात लढत होत असून शिवसेनेचे निलंबित आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील निवडणूक लढवत आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे। या मतदारसंघात 8 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। पुणे मतदारसंघात भाजपाचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात प्रमुख लढत होत आहे। तब्बल 31 उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। यात 15 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना भाजपाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पाडळकर आणि बहुजन समाज पक्षाचे ॲडव्होकेट मंगेश वनशिव यांच्यासह या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात प्रमुख लढत होत आहे। या मतदारसंघात 11 अपक्षांसह 19 उमेदवार आहेत। माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्यासमोर भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान आहे। 20 अपक्ष उमेदवारांसह एकूण 31 उमेदवार या मतदारसंघात आहेत। सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना भाजपाचे संजय काका पाटील यांनी आव्हान दिलं आहे। या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून शंकर माने आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पाडळकर निवडणूक लढवत आहेत। 6 अपक्षांसह एकूण 12 उमेदवार या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत। सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचं आव्हान आहे। या मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विनायक राऊत, काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात चुरस आहे। एकूण 12 उमेदवार इथं रिंगणात आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांच्यासमोर शिवसेनेचे संजय मंडलिक यांचं आव्हान आहे। वंचित बहुजन आघाडी आणि बसपाही रिंगणात आहे। हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात इथल्या जागेसाठी चुरस आहे।